नमस्कार मित्रांनो, चिंचाळे मैदान चालू आहे. त्या चिंचाळे मैदानामध्ये आता टोटल 8 सेमी पळून झालेत आणि त्या 8 सेमीमध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालीत आणि नक्कीच आज या बक्कासूरचा आपल्या बैलगाडा क्षेत्रातला देव पराभव झाला. काय पैरा व्यवस्थित होता, परंतु दिवस हा प्रत्येकाचा असं म्हटलेलं आहे बैलगाडा क्षेत्रात. आणि नक्कीच कोणत्या गाडीने पराभव केला बक्कासूरचा, चला बघूया. सेमी क्रमांक 1चा निकाल. 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 2 मधून गाडी पळाली. मथुरा फार्म चिंचाळे, सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन पळाला आणि त्या अर्जुन सोबत पळाला सिंघम पळाला. जालना या जिल्ह्यातील बैल आला आणि नक्कीच बाला ड्रायव्हर नेवरेकरांचे आज ड्रायव्हिंग व्यवस्थित होतं आणि सुंदर अशी गाडी फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र केली. सेमी क्रमांक 2चा निकाल आहे. 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 3 मधून पळाली. कले ढोणकरांचा पिस्टन पळाला आणि त्या पिस्टन सोबत पळाला सैतान पळाला मुरुमकरांचा सैतान. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली. नितीन ड्रायव्हर आव्हारवाडीकर. काय गाडी पळाली वे कलेढोणकरांचा पिस्टन आणि मुरुमकरांचा सैतान. खरंच गट सुट्टा होता. सेमीला घासाघाशीत उतारली आणि गाडीनं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला की बैल ज्याचा पळतो ना तो पळतोच. गट सेमी क्रमांक 3चा निकाल आहे. 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. शॉटगन ज्या बैलाला म्हटलं जातं असा हा मेहरबान पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मुंबईचा पब्लिकचा बेताज बादशाह म्हणजे भिताड असं त्याला म्हटलं जातं. आता भुंगा पळाला मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि मेहरबान सुट्टा निकाल घेत फायनलसाठी गाडी गेलेली आहे. आणि गाडीवरती ड्रायव्हर सगळ्यांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बोतकर. आज खरोखर आज ही गाडी सकाळीच सांगितलं होतं गाडी गुलालामध्ये राहील आणि नक्कीच गुलालामध्ये राहिलीच ही गाडी. सेमी क्रमांक 4चा निकाल आहे. 4 मध्ये सुट्टा निकाल घेतलाय. ओपनच्या मैदानामध्ये आदत बैल पळाला आणि नक्कीच संबंध महाराष्ट्रानं बघितलं. त्या बैलाची विक्रमी खरेदी झालेली आहे. उगीच खरेदी झाली नाही, उगीच त्या बैलामध्ये काहीतरी धमक असल्याशिवाय खरेदी झालेली नाही. नक्कीच आपण बोलतोय सेमी क्रमांक 4 मध्ये एक नवीन खरेदी झालेली आहे पुष्पराज या बैलाची. नक्कीच दत्ता मोठे नंदेश्वरकरांचा पुष्पराज आणि त्याच्यासोबत पळाला शाकीर पठाण यांचा जलवा. संबंध महाराष्ट्रानं बघितले. शाकीर पठाण यांनी खूप सारे नंदी घडवलेत आणि घडवत आहे. काय सुट्टा निकाल घेतलाय. सुट्टा निकाल कशाला म्हणतात सेमीला आदतच्या वासरानं. नक्कीच पुष्पराज आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. ओपनच्या मैदानात आदत बैल पळतो आणि बैल पळला की नाव होतो. आणि नक्कीच आज शाकीर यांचा जलवा आणि पुष्पराज ही जोडी फायनल म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे. सेमी क्रमांक 5चा निकाल. 5 मध्ये बक्कासूरचा पराभव झालेला आहे. बक्कासूर आणि खरसुंडीकरांचा बाबिया डॉन. काय गाडीचा ओव्हरटॅक केला या गाडीनं. तास क्रमांक 3 मधून माळशिरसकरांचा साई पळाला. सचिन अप्पा वावरे यांचा साई पळाला आणि नक्कीच त्या साईनं संबंध महाराष्ट्रामध्ये माणसांची मनं जिंकली. आणि काय पळाली गाडी. ओव्हरटॅक केला. बक्कासूर पुढे होता आणि नक्कीच ओव्हरटॅक केला आणि नक्कीच बक्कासूरच्या जो सेमीमध्ये पराभव करतो तो बैल कधी फायनल मारत नाही. बघूया आता हा बैल फायनल 1 नंबर करतोय का. जर केला तर इतिहास म्हणावा लागेल. आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. साईसोबत जो बैल पळाला त्याचं नाव माहीत नाही, परंतु ज्याचा बैल पळतो त्याचा पळतो. आणि नबंध महाराष्ट्रात आज बक्कासूरच्या सेमीमध्ये बक्कासूरचा पराभव करून हा बैल संबंध महाराष्ट्रात एक नावारूपास आला. कारण की संबंध कुणालाच माहीत नव्हता हा बैल कुठला आहे काय आहे. हा माळशिरसकरांचा साईसोबत जो बैल पळाला त्याचं नाव सांगा कमेंट्समध्ये. गाडीवरती ड्रायव्हर होते DJ भालू राजेवाडीकरांचे. हेल्मेट घालतात ते बैल. आत्ता एकमेव असे बैलगाडी क्षेत्रात 3 फेऱ्याच्या मैदानात आजच्या मैदानात हेल्मेट घालून हे गाडी चालवत आहेत. चांगला निर्णय. सेमी क्रमांक 6चा निकाल आहे. 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत कोराळे खुर्द यांचा हरण्या पळाला. सुंदर अशी गाडी चिवळा ड्रायव्हर माळशिरसकरांनी सेमी फायनल पास करून फायनलसाठी घालवलेली आहे. सेमी क्रमांक 7चा निकाल आहे. 7 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बाजा आणि घाट्या पळाला आणि नक्कीच साई छत्रपती संभाजीनगरचा साई आणि कंदूरचा राजाचा पराभव झालाय. या बैलगाड्या क्षेत्रात कधीच कुणाला कमी समजायचं नसतं. जर कमी समजलं की असं होतं. बघितलं आज बक्कासूरचा आणि बब्याचा पराभव केला माळशिरसकरांच्या साईनं. आणि 7 क्रमांक सेमीमध्ये बाजा आणि घाट्यानं पराभव केला
साई आणि कंदूरच्या राजाचा. हे होते 1 ते 7 मैदानातले निकाल आणि 8वा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे. कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.